राजन तांबोळे यांचा प्रश्न आहे की श्याम मानवजी, तुम्ही लोकसभा आणि आता महाराष्ट्र विधानसभा या काळात संविधान बचाव आणि मग आता संविधान बचाव महाराष्ट्र बचाव अशा मोहिमे आखल्या. पण जरी या पद्धतीने राजकारणाबद्दल बोलत असताना सरकारची विचारसरणी असो किंवा सरकारी पॉलिसी असो यावर केवळ टीका करूनही चाललं असतं. पण त्याऐवजी तुम्ही जाती आधारित टीका करताय किंवा जाती व्यवस्थेबद्दल बोलताय, ब्राह्मणवादाबद्दल बोलताय, 500-600 वर्ष जुने दाखले देताय. याची काय गरज आहे? केवळ आजचं सरकार किंवा तो जो पक्ष आहे त्याची विचारसरणी यावर फोकस करून बोलण्याऐवजी तुम्ही असं जाती आधारित टीका का करताय? राजन तांबोळी यांचा प्रश्न. तुम्ही फार छान प्रश्न विचारला. मुळामध्ये तुम्ही माझं काम काय आहे हे नीट समजून घ्या. या पक्षाला पाडा आणि त्या पक्षाला निवडून आणा हे माझं काम नाही. मी इमर्जन्सीमध्ये जेलमध्ये गेल्यानंतर जेव्हा जनता पार्टीला निवडून आणण्यासाठी दणकून प्रचार केला त्यावेळेस तो या देशामधली लोकशाही वाचवण्याचा मुद्दा होता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाचवण्याचा मुद्दा होता. आणि खरं म्हणजे इंदिरा गांधींनी काही घटनेचं उल्लंघन केलेलं नव्हतं. ऑलरेडी राज्यघटनेमध्येच इंटरनल इमर्जन्सीची सोय करून ठेवली होती. त्या सोयीचा त्यांनी आमच्या दृष्टीनं गैरवापर केलेला होता. त्यांच्या दृष्टीनं किंवा काही लोकांना अजूनही वाटतं की त्यांनी जो निर्णय घेतला होता तो चुकीचा नव्हता आणि म्हणून त्याला आम्ही दणकून विरोध केला. पण आज मुद्दा त्यापेक्षा अनेक पटीनं गंभीर आहे. मी 43 वर्ष अंधश्रद्धेचं काम करतो आहे आणि जवळपास 53 वर्ष 54 वर्ष मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे. इतक्या माझ्या दीर्घ आयुष्यामध्ये चातुर्वर्ण्याचं समर्थन करणारी माणसं मला कधी सापडली नव्हती. मी तरुण भारतामध्ये काम केलेलं आहे, RSSच्या आणि जनसंघाच्या लोकांसोबत काम केलेलं आहे. खाजगी बोलण्यामध्ये आमच्या अनेक चर्चा व्हायच्या. पण एकाही जनसंघाच्या त्यावेळेसच्या किंवा एकाही RSSच्या माणसाला चातुर्वर्ण्याचं समर्थन करताना मी पाहिलं नव्हतं किंवा अस्पृश्यतेचं समर्थन करताना मी पाहिलं नव्हतं. मागो वैद्य माझे संपादक, ज्यांच्या तरुण भारताचे संपादक, ज्यांच्या हाताखाली मी पत्रकार म्हणून सुरुवात केली आणि शिकली पत्रकारिता, ते सत्य लिहिण्याबाबत अत्यंत आग्रही होते. वाटेल ते झालं तरी पत्रकारांनी आपलं सत्य सोडता कामा नये आणि प्रखरपणे आपल्या सत्याची मांडणी केली पाहिजे, आपल्या विचारधारेवर अटूट राहिलं पाहिजे, याबाबत ते अतिशय ठाम होते. दुसरे संपादक जे होते मागो वैद्य सोबत दिबा घुमरे, तेही याबाबत ठाम होते. या दोघांचा माझ्या जीवनावर खूप परिणाम आहे. पण दोघंही RSSच्या विचारधारेचे होते. पुढे जाऊन हे बाबूराव वैद्य म्हणजे मागो वैद्य हे तर RSSचे बौद्धिक प्रमुख राहिलेले आहेत पूर्ण देशाचे. पण जोपर्यंत माझा त्यांच्यासोबतचा संपर्क होता, सहवास होता, आणि तो केवळ मी 4 वर्ष तरुण भारताशी अटॅच होतो तोपर्यंत नव्हता. मी माझी ही संपूर्ण चळवळ चालवत असताना जेव्हा जेव्हा मला वेळ मिळत असे तेव्हा तेव्हा तरुण भारतामध्ये जाऊन त्यांच्याशी बोलत असे, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवत असे की माझं काय सुरू आहे. आणि मी कधीही त्यांना चातुर्वर्ण्याचं समर्थन करताना ऐकलेलं नाही, मनुस्मृतीचं समर्थन करताना ऐकलेलं नाही. किंवा मी जेवढे अग्रलेख या दोघांचेही वाचले त्यात मनुस्मृतीचं आणि चातुर्वर्ण्याचं समर्थन करताना मी कधी वाचलेलं नाही. माझ्या परिसंवादांमध्ये म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा, अध्यात्म आणि विज्ञान, हे 2 परिसंवाद मोठ्या प्रमाणावर नागपूरमध्ये आयोजित करण्यात आले होते. एक परिसंवाद 2 दिवस चालत होता. पहिल्या दिवशी 6 लोक एका बाजूने, दुसऱ्या दिवशी 6 लोक दुसऱ्या बाजूने श्रद्धा आणि अंधश्रद्धा परिसंवाद पार पडला. अध्यात्म आणि विज्ञान तिथून जवळपास 1 वर्षानंतर पार पडला. त्यामध्ये पहिल्या बाजूने 6 लोक, दुसऱ्या बाजूने 6 लोक,
आणि हे दोन्ही संपादक दोन्ही वेळेस पहिल्या बाजूनं बोललेले आहेत. पण कुठेही त्यांनी चातुर्वर्ण्याचं, मनुस्मृतीचं, अंधश्रद्धांचं समर्थन केलं नाही. तर हाही अनुभव राहिलेला आहे. पण आजच्या काळामध्ये धर्मसंसदांच्या नावाखाली ज्या पद्धतीची मांडणी व्हायला लागली, ब्राह्मणी वर्चस्वाचं स्तोम वाजवायला लागले, किंवा एखादा धीरेंद्र कृष्ण महाराज नागपूरमध्ये येतो आणि तो जाहीररित्या आवाहन करतो की आप मुझे साथ दो, मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा. बाकी अंधश्रद्धेच्या क्षेत्रात काय आहे ते त्यांना बोलतच नाही मी आता. आणि अशा माणसाचा एक व्हिडिओ आम्ही सगळ्यांच्या लक्षात आणून देतो. हमें छुओ मत, हम ब्राह्मण हैं, तुम अछूत हो, हमें छुओ मत. 2022 मध्ये एक महाराज या पद्धतीनं बोलतो. एट्रॉसिटी ऍक्टचं हे डायरेक्ट उल्लंघन आहे. त्याला ताबडतोब अटक होऊन त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. पण असं न होता तो जर या पद्धतीनं वागत असेल आणि तरीही त्याला घेऊन हे बीजेपीचे लोक गावोगाव हिंडत असतील, हिंदू राष्ट्र वाचवण्याचं आणि हिंदू राष्ट्र घडवण्याचं तो आवाहन करत असेल, तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये या लोकांची विचारधारा काय आहे हे जर आपल्या लक्षात येतं की नाही. ही लढाई या विचारधारेशी असणारी लढाई, ही तात्पुरती लोकशाही, सरकार बदलणे एवढ्यापर्यंत मर्यादित नाहीये. या देशामध्ये RSSचे प्रमुख 2022 मध्ये म्हणतात, ही राज्यघटना जी निर्माण झालेली आहे ती युरोपियन मूल्यानुसार निर्माण झालेली आहे. ती भारतीय राज्यघटना जी आहे ती आम्हाला बदलवायची आहे आणि ती भारतीय मूल्यांनुसार निर्माण करायची आहे. कोण्याही जातीमध्ये जन्माला आलेला असाल, कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आलेला असाल, कोणत्याही लिंगामध्ये जन्माला आलेला असाल, तरी सगळी माणसं समान आहेत. सगळ्या माणसांना समान कायदा लागू होईल, सगळ्या माणसांना समान संधी मिळेल, सगळी माणसं बंधुतेनं जगतील, सगळ्या माणसांना इन्स्पाइट कोणत्याही जाती धर्मातले असले आणि लिंगातले असले तरीही त्यांना स्वातंत्र्य असेल, विचार स्वातंत्र्य असेल, संचार स्वातंत्र्य असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल आणि सगळ्यांना समान न्याय मिळेल. ही 4 मूल्य युरोपीय आहेत, ती यांना मान्य नाहीत. मग भारतीय मूल्य कोणती आहे? हा धोका मला जनतेला समजून सांगायला नको. तुम्ही जात हा शब्द वापरला, तो शब्द डोक्यातनं काढून टाका. मी जातपात न मांडणारा माणूस आहे. आपली आडनावं जाती प्रदर्शक असतात म्हणून मी 19व्या वर्षी स्वतःचं नाव बदललं आणि माझ्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनामध्ये मी कोणत्याच अर्थानं जात पाळत नाही हे सगळ्यांना नीट माहीत आहे. पण या देशामधली वर्णव्यवस्था पुन्हा या लोकांना आणायची आहे. आणि 1947च्या आधी सर्वसामान्य शूद्र माणसांची या देशामध्ये काय स्थिती होती हे मला लोकांना समजावून सांगणं नितांत गरजेचं आहे. 2000 वर्ष या देशामधला सर्वसामान्य माणूस कसा जगत आलेला आहे, त्यातून या राज्यघटनेमुळं आणि गांधींच्या स्वतंत्रता आंदोलनामुळं 1920 नंतर गांधींनी ही काँग्रेस बदलवत आणली. त्यातून ही 4 मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं या पद्धतीची राज्यघटना आपण निर्माण करू शकलो, बाबासाहेब आंबेडकर लिहू शकले. आणि 2000 वर्षाच्या इतिहासामध्ये माणसाला माणूस म्हणून, स्वतंत्र माणूस म्हणून सन्मान मिळाला. आपण काय होतो आणि या राज्यघटनेच्या माध्यमातून आपण काय मिळवलेलं आहे हे जोपर्यंत लोकांना कळत नाही तोपर्यंत त्यांना याचं महत्वच पटणार नाही. आणि बीजेपीचे लोक याबाबत समर्थ झाले होते, खरं म्हणजे सक्सेस झाले होते. या पद्धतीनं देशामध्ये त्यांनी वातावरण निर्माण केलं की ही राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली आणि ती फक्त शेड्यूल कास्टच्या आणि शेड्यूल ट्राईबच्या हिताची आहे. बाकीच्या लोकांशी या राज्यघटनेशी काही संबंधच नाही. उद्या जर यांना 400 पार मिळाले असते आणि राज्यघटना बदलवली असती अमूलाग्र,
तरी त्यांना विरोधच होणार नाही या पद्धतीचं वातावरण तयार करून ठेवलं होतं त्यांनी. हा संदेश पोचवला होता की राज्यघटना म्हणजे फक्त शेड्यूल कास्ट करता, त्यांना रिझर्वेशन करतं. कारण शेड्यूल ट्राईब्सला ही राज्यघटना आपली आहे असं वाटत नाही, त्यांना रिझर्वेशन मिळून सुद्धा. आणि ओबीसींना कशाच्या आधारावर रिझर्वेशन मिळालं? जरी 90 नंतर हे रिझर्वेशन मिळालेले असले विश्वनाथ प्रताप सिंगांच्या काळामध्ये, पण त्याची योजना आणि नियोजन राज्यघटनेमध्ये ऑलरेडी केलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तरी त्यांनाही वाटत नाही की या राज्यघटनेशी आपला काही संबंध आहे. म्हणून मी आवर्जून माझ्या बोलण्यामध्ये ब्राह्मणांना सुद्धा या राज्यघटनेने काय दिलं, ब्राह्मण स्त्रियांना काय दिलं हे आवर्जून मांडत असतो. मी जातपात मानत नाही. आणि स्पष्टीकरण करताना मी असं म्हणतो की कोणी कुठे जन्माला यावं कोणाच्याच हातामध्ये नसतं. जसं माझ्या हातामध्ये नव्हतं की मी एका शेतकऱ्याच्या पोटी जन्माला यावं, तसं एखाद्या ब्राह्मण कुटुंबामध्ये आपण जन्माला येऊ की न येऊ हे कोणाच्या हातामध्ये नाहीये. त्यामुळे जो सगळ्या माणसांना समान मानतो, मी ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आल्यामुळे इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असं मानत नाही, तो ब्राह्मणच नाही. आणि जो इतर जातीमध्ये जन्माला येतो पण मी इतर जातींपेक्षा म्हणजे माझ्या खालच्या जातींपेक्षा मी अधिक श्रेष्ठ आहे असं मानतो, तो मनुवादी मनोवृत्तीचा आहे, ब्राह्मणी मनोवृत्तीचा आहे. ही व्याख्या मी दर भाषणामध्ये करत असतो. जर आपण हा धोका नेमकेपणानं ओळखला नाही, मला वाटतं तुम्ही धर्मसंसदेमधली भाषणं ऐकलेली नाहीयेत, यूट्यूबवर उपलब्ध आहे, ती नीट वाचा. माझी लढाई हे सरकार बदलवा ते आणा यापर्यंत मर्यादित नाही. माणसाला माणूस म्हणून जो अधिकार या राज्यघटनेमुळे मिळालेला आहे, तो अधिकार कायम ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. 2000 वर्षांच्या प्रयत्नानंतर या देशामधल्या माणसांना हे मिळालेलं आहे. आणि त्यांनी कोणत्याही अभिलाषेपोटी किंवा कोणत्याही भीतीपोटी हे गमावता कामा नये. आणि म्हणून त्यांना जागरूक करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आपण माणूस आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. माणूस म्हणून आपण जगलं पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. या 4 मूल्यांसोबत आपली लोकशाही असेल तेव्हाच हे शक्य आहे. नाही तर पुन्हा काळाची चक्र उलटी फिरवली जाऊ शकतात. तालिबाननी ती अफगाणिस्तानमध्ये फिरवलेली आहे. आणि इसिसने, हे जे मुस्लिम संघटन आहे, तिने ते इराक पुढारलेलं होतं, प्रगतिशील होतं. त्या परिसरामध्ये इसिसचा फैलाव झाला. त्यांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं. म्हणजे काळाची चक्र उलटी फिरवली जाऊ शकतं. मला आश्चर्य वाटतं आजच्या काळामध्ये कोणी मनुस्मृतीचं समर्थन करतं, चातुर्वर्ण्याचं समर्थन करतं. आणि एखादा बाबा या पद्धतीनं हमें छुओ मत, तुम अछूत हो, हम ब्राह्मण है असं जाहीररित्या प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलतो. शेकडो कॅमेरे लागलेले असतात, हजारो लोक समोर असतात. आणि ॲट्रॉसिटी ऍक्ट या देशामध्ये असून ना केंद्र त्याला लावतं, ते ना राज्य सरकार त्याला लावतं. उलट त्यांना घेऊन गावोगाव हिंडवतं. आणि तो माणूस म्हणतो मैं साथ दो, हम हिंदू राष्ट्र लाएंगे. म्हणजे केवळ राज्यघटना बाजूला सारण्याचा हा मुद्दा नाहीये. ज्या मनुस्मृतीला गाडून ही राज्यघटना निर्माण झालेली आहे, ही राज्यघटना गाडून पुन्हा मनुस्मृती निर्माण करण्याच्या दिशेनं वाटचाल करण्याचा हा प्रयत्न आहे. ही जी अत्यंत धोकादायक वस्तुस्थिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य मला वाटतं. आणि म्हणून मी या पद्धतीची मांडणी करतो. मला वाटतं माझा मुद्दा तुमच्यापर्यंत नीट पोहोचला असेल.